नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शारदा म्हणते की आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढावाच लागेल, त्यासाठी आपल्याला गुरुजींना बोलवावं लागेल। त्याच वेळी तिथे गुरुजी येतात आणि म्हणतात की गुरुजी उपस्थित आहेत। तर गुरुजींना इथे आलेलं बघून काव्य आणि जीवाला मोठा धक्का बसतो, कारण त्यांना माहिती असतं की गुरुजी पुन्हा काहीतरी नवा मोठा संकेत देतील। मानिनी म्हणते की गुरुजी खरं सांगा, या लग्नात तरी काही विघ्न येतील का? तेव्हा गुरुजी म्हणतात की काही विघ्न येणार नाही, जे सुरळीत पाडायचे ते पडेलच, पण माणसाने पूर्णपणे निश्चित राहू नये, कारण जुनी दुखणी पूर्णपणे बरी झालेली नाही आहेत। तर मानिनी म्हणते की गुरुजी तुम्हाला काय म्हणायचं आहे, कोणती जुनी दुखणी? तर गुरुजी स्पष्टपणे सांगतात की वसुंधरा आणि रम्या। तर गुरुजींनी रम्याचं नाव घेत असतात, तर रम्या म्हणते की अहो गुरुजी, मी आता काही करणार नाही आहे, आम्ही दोघी मायलेकी आता सुधारलेलो आहोत। तेव्हा गुरुजी म्हणतात की तुझं बरोबर आहे, तू आता सुधारली आहेस, पण तू योग्य वेळेची वाट पाहत आहेस, असं गुरुजी म्हटल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। असंच काही या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा।